नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता शिक्षकांना सेवाज्येष्ठता मिळणार नाही। शिक्षकांना सेवाज्येष्ठता कशी मिळेल याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तसेच शिक्षकांचा परफॉर्मन्स सुद्धा न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये महत्त्वाचा राहणार आहे। तसेच शिक्षकांच्या बदल्या सुद्धा यानंतर होणार नाही आहे। या सर्व बदलांबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी गोपाल चव्हाण। या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर हे चॅनल सबस्क्राइब करा। शालेय शिक्षणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे। टप्प्याटप्प्याने अनेक तरतुदी लागू केल्या जात आहेत। उर्वरित तरतुदी सुद्धा लागू होणार आहेत। भविष्यात शिक्षकांना सेवाज्येष्ठतानुसार पदोन्नती मिळणार नाही। कॉर्पोरेट सेक्टर प्रमाणेच आपल्या कामगिरीमध्ये सातत्यता ठेवून कामगिरी उंचावून त्यानंतर पदोन्नती दिली जाणार आहे। यासोबतच शिक्षकांच्या बदल्या सुद्धा आता बंद होणार आहेत। नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कोणकोणते बदली संबंधी आणि शिक्षकांना मिळणारी सेवाज्येष्ठता यामध्ये कोणकोणते बदल आहेत हे आपण समोर समजून घेऊया। केंद्र सरकारने 2020 साली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मंजूर केलेले आहे। मात्र कोरोनामुळे या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊ शकली नाही। आता टप्प्याटप्प्याने याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। गतवर्षी पदव्युत्तर स्तरावर हे धोरण लागू झाले आहे। येत्या वर्षात पदवी स्तरावरही त्याची पूर्ण अंमलबजावणी सुरू होणार आहे। दुसरीकडे शालेय स्तरावर नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदींची लागू करण्यात येणार आहेत। आता यंदापासून इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुद्धा वार्षिक परीक्षा घेणे सुद्धा अनिवार्य करण्यात आलेले आहे। शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे कामही सुरू झाले आहे। त्यामुळे उर्वरित तरतुदीही हळूहळू कालावधीमध्ये सर्व शिक्षकांना सर्व शाळांना लागू असणार आहे। तसे झाल्यास शिक्षकांना सेवाज्येष्ठताऐवजी कामगिरीच्या आधारावरच पदोन्नती मिळू शकणार आहे। अशी सुद्धा तरतूद नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यामध्ये करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मुद्दा क्रमांक 15 ते 21 यामध्ये याबाबत सविस्तर उल्लेख केलेला आहे। हे तुम्ही नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रकरणामध्ये पाहू शकता, वाचू शकता। यात म्हटले आहे की उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक झाले पाहिजे, त्यांना पदोन्नती दिली पाहिजे। तसेच उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन सुद्धा दिले पाहिजे। प्रोत्साहन म्हणून तुम्हाला पगारवाढ सुद्धा दिली जाणार आहे। म्हणून कार्यकाळ, पदोन्नती, वेतनमान यांचा समावेश या सगळ्या घटकांमध्ये होणार आहे। शिक्षकांच्या प्रत्येक टप्प्यावर एकाहून अधिक स्तर असलेली आणि उत्कृष्ट शिक्षकांना सन्मानित करणारी गुणवत्तेवर आधारित व्यवस्था विकसित केली जाणार आहे। कामगिरीचे योग्य मूल्यांकन सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे। मापदंडांसाठी पॅरामीटरसाठीची योजना आणि यंत्रणा सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याद्वारे विकसित केली जाणार आहे। हे मूल्यांकन सहकार्यांच्या द्वारे सुद्धा केल्या जाणार आहे। उपस्थिती, वचनबद्धता, कामाचे तास, शाळा व समाजाची केलेली इतर प्रकारची सेवा यावर आधारित सुद्धा हा कार्यक्रम असणार आहे। कार्यकाळ किंवा वरिष्ठता यांच्या आधारावर पदोन्नती किंवा पगारवाढ होणार नाही आहे। ती फक्त अशा प्रकारच्या मूल्यांकनाच्या आधारावरच केली जाणार आहे, भेटणार आहे, असेही यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे। म्हणून भविष्यामध्ये शिक्षकांना पदोन्नती, सेवाज्येष्ठता ह्या गोष्टी मिळवण्यासाठी जी कामगिरी आहे ते अजून आणि अधिक उंचावी लागणार आहे। आणि ही कामगिरी उंचवण्यासाठी आता सुरू असलेले वेगवेगळे प्रशिक्षण हा त्याचाच एक भाग आहे असं आपण समजू। आणि हे प्रशिक्षण सर्वांनी गांभीर्याने करणे आणि ते समजावून घेणे सुद्धा आवश्यक असणार आहे। सेवाज्येष्ठता आणि पदोन्नती मिळवण्यासाठी शिक्षकांना नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत 15 ते 21 मध्ये, त्याबाबत तुम्ही सविस्तर माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता। परंतु हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओबद्दल तुमचे असलेले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। थँक्यू फॉर वॉचिंग।